मीरा मास्टर्स या आपण सन्मान करूया डॉक्टर रॉड्रिक्स यांचा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे ते सदस्य आहेत. बेगीत 6 धावा षटकार. थँक्यू. मॅच सुरू आहे मात्र या ठिकाणी एक विशेष सन्मान आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य डॉक्टर रॉड्रिक्स यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅचचा विषय शुभ सन्मान डॉक्टर रॉड्रिक्स. थँक्यू विजय तांबोदोई आपल्या मंडळाचे सदस्य आहेत. वेलकम डॉक्टर. आपलं हार्दिक स्वागत. मागच्या मॅच मध्ये नव्हते, या मॅच मध्ये खास फोन करून बोलवून घेतलं. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर भूषण भोईर, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत भूषण भाऊ. सिद्धार्थ ओळेकर साहेब विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य VIP डायस वर येऊन बसाल तर बरं होईल साहेब. सिद्धार्थ ओळेकर साहेब प्लीज विनंती करतोय. विश्व भाऊ तुम्हाला देखील विनंती करतोय प्लीज आपण या. स्थानिक नगरसेवक आहेत ओळा परिसर सिद्धार्थ ओळेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन. सरचे स्वागत आहे आपलं. या साहेब प्लीज व्यासपीठावर या. विश्वास मुकदम साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सिद्धार्थजी काय विचार आहे? 40+ जॉईन करायचं आहे? मला वाटतं ओला टीम मध्ये जॉईन व्हायचं का? मला वाटतं सिद्धार्थजींना. भूषणजी भोईर इनोद आहेत. न्यू बॅटर्स आहेत. लेफ्ट हँड बॅटर हवेच वेग आहे तो नक्कीच धावकऱ्या त्याच्या खेळाडूसाठी अतिशय उपयुक्त ही हवा आहे या मैदानावर. आणि जो टार्गेट आपण मगाशी पाहिलं जवळपास 40-41 जवळपास आपण हे टार्गेट मगासपासून पाहतोय. आणि तो आकडा आत्तापर्यंत मी तरी म्हणेन पुरेसा नाही आहे. असं नाही की 41 खेळे आहेत की 45 खेळे आहेत की आकडा तो सेफ आहे. सध्याच्या घडीला जे चित्र आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतो, ज्या मॅचेस या मैदानात झालेल्या आहेत त्या मॅचेस अनुसरून जर घेता पाहिलं आपण तर कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे इतकं मी म्हणू शकतोय. हरिचंद्र पाटील समोर आहेत. विक्रमादित्य मिस्टर भूषण भोईर. दोन्ही संघानं आपापल्या टीम मध्ये बदल केलाय. थांबून खेळत त्यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे. मिड विकेटला मात्र प्रोडक्शन मिस्टर हिरो येतोय, चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, मात्र थ्रो यायला उशीर होतोय. धावा झाल्या त्या नाव. सुरुवात नक्की दणक्यात केली होती नितीन हजारे. जवळपास आपण एक षटकार पाहिला, त्यानंतर मात्र वापसी केली हरिचंद्र पाटलानं. कारण एक चातुर्य गोलंदाज आहे, लक्षात ठेवा. हरिचंद्र पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर इथे देखील हा देखील चेंडू अप्रतिम चेंडू तळला गेला. कारण ही जी स्टाईल आहे आणि ही जी लाईन आणि लेंथ आहे ही ओळखणं सध्याच्या घडीला खूप कठीण जातं बऱ्याचशा खेळाडूंना. आणि ते आपण पाहिलं तर नक्कीच बॅट्समॅन तर अतिशय सुंदर गेला होता, मात्र कुठेतरी वेग जो आहे तो या ठिकाणी आपण कमी पाहिला. गोलंदाज हरिचंद्र बॅटनं यावेळेस गॅपमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कुमार आहेत. कपिल पाटील त्या ठिकाणी आहेत. नॉन स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा थोडासा उशिरा थ्रो येतोय. धावा झाल्या त्या 11. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 11. जेवण अजूनही सुरू आहे. जेवण बंद झालं नाहीये. जे कोणी जेवायचे असतील जेवून घ्या. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आहे. 20वी स्पर्धा आपण इथे खेळतोय आणि दुसऱ्या फेरीतील आपण हा जवळपास पहिला मॅच खेळतोय. बालकुम वर्सेस नवघर. ज्यावेळेस नवघर संघ पहिला मॅच खेळला होता पेणकरपडा संघासोबत, पेणकरपडाचे हे मैदान, पेणकरपड्याची खेळपट्टी, मात्र त्याच घरच्या मैदानावर पेणकरपडा टीमला नक्कीच नमवलं होतं या ठिकाणी.
पराभूत केलं होतं नवगड टीमनं. कारण मी म्हटलं की या मैदानावर ज्या काही मॅचेस झाल्यात 40+च्या या स्पर्धांमध्ये नवघर संघानं जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावले, भले ते नंबर 3चं का असू द्या. मात्र जर बालकुम संघाच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर 2022चा चॅम्पियन आहे. 2022ला जी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती त्या स्पर्धेचा तो चॅम्पियन आहे बालकुम संघ मीरा स्पर्धेचा. बाबाय दकरा ना आताच्या काही मोजक्या स्पर्धा राहिल्या आहेत. इथून जर आपण पुढच्या शनिवारी आणि रविवारी पाहिलं म्हणजे हा शनिवार रविवार पेनकरपणा आहे. सुरेख चेंडू, क्या बात आहे. आज हिरोचा दिवस आहे. आज पूर्ण दिवस म्हणजे पहिली मॅच, खरोखरच पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः जे नवघरचे काही खेळाडू आहेत ना ते त्यांना देखील तो आश्चर्याचा सुखद धक्का होता. काय हिरोनी गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी केली असं बऱ्याचशा खेळाडूंनी मला म्हटलं. खरोखरच कौतुक असेल हिरोचं, कारण पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी. फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. पुन्हा एकदा बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न, भूषण भोईर यांना स्ट्राईक रुटीट करायची आहे आणि हा प्रयत्न ज्ञानेश्वरचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्ञानेश्वर मडवी वयोवर्ष जर आपण पाहिलं तर नक्की 60हून अधिक, 60च्या पलीकडे आहे. लक्षात ठेवा या व्यक्तीचं वय जे स्ट्राईक एंडवर आहेत. चला वेळेकडे देखील लक्ष द्या, वेळ कमी आहे कारण थोडंसं उशीर झाला होता, सामना थोडासा उशिरा सुरू झाले होते. लक्षात ठेवा. एक आणखीन चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. इथे मात्र ज्याप्रमाणे बॅटर बीट झाला त्याप्रमाणे नक्की यष्टीरक्षक चित्तरंजन देखील बीट होतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अक्षय चव्हाण यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहेत त्या मॅचमध्ये. आणि खरोखरच आज संपूर्ण दिवस, खरोखर पूर्ण दिवस जर आज पाहिलं तर आपण चांगली पंचगिरी, महेंद्र शिंदे असू द्या, त्यानंतर खास करून म्हणायचं गेलं तर या ठिकाणी अक्षय चव्हाण असू द्या किंवा मनोज पाटील असू द्या, सगळ्यांकडून एक चांगली पंचगिरी आज पूर्ण दिवसभरामध्ये. संकेत पाटील यांच्या गावची यात्रा आज आणि खास करून जमिनीचा पैसा संकेत आज हे नाट्य आहे. पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा चेंडू ऑन साइडला चांगल्या प्रकारे चेंडूला खोदून काढतोय मिस्टर भूषण भोईर. एक धाव तर वेगाने पूर्ण गेली, थ्रो मात्र अचूक. विकेट कुणाची मौल्यवान आहे हे पूर्ण मात्र लक्षात घेतलं गेलं त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडवर मात्र अचूक थ्रो स्ट्राईक एंडला केला गेला आणि काय तो थ्रो होता. अक्षरशः नक्कीच टेन्शन वाढलं होतं बालकुमच्या त्या डगआउट मध्ये. थर्ड अंपायर नाही आहे मित्रा, त्याच्यामुळे ऑनफिल्ड अंपायर आहेत, हेच निर्णय देतील काय द्यायचा असेल तो. यस मनोज, डिडाईड होत आहेत का? ओके, नॉट आउट म्हणतात पंच. समोर आहे भूषण भोईर आणि भूषण भोईरला हा फुल टॉस होता, मात्र फुल टॉस मिस केला. सगळ्यात मौल्यवान विकेट मिस्टर भूषण भोईर परतीच्या मार्गी गॉन. जितेंद्र संघाने देखील कॉल करायला सुरू केलेत.
आम्हाला देखील आमचा संघ अजूनही मजबूत बनवायचा आहे. क्या बात आहे. सुनील येतोय. वेलकम सुनील, तुझं देखील हार्दिक स्वागत मित्रा. एक बिग विकेट, मोठी विकेट आणि म्हणायचं गेलं तर मौल्यवान, महत्वपूर्ण आणि बहुमूल्य विकेट मित्र म्हणेल. कारण या दुसऱ्या मॅचसाठी खास बोलावून आणलं होतं भूषण बोरेंना. कारण डावखुऱ्या त्याचे खेळाडू आहेत. हवेचा जो वेग आहे तो डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि फुलटॉस होता, मात्र तो फुलटॉस मिस केला. जो फटका यायला हवा होता तो फटका पाहायला मिळत नाही आहे. फटका कुठेतरी नक्कीच त्या ठिकाणी फसला गेला आणि एक मोठी विकेट प्राप्त केली त्या ठिकाणी नवघर टीमनं. हिरो मात्र आणखी एक सफलता प्राप्त करतोय. तिसरी विकेट मात्र हिरोच्या खात्यावर. धावा झाल्या त्या फलकावर 14 धावा. न्यू बॅटर मिस्टर अजय हजारे, कुंदन हजारे, अजय हजारे, नितीन हजारे, हजारे बंधू आहेत, लक्षात ठेवा. आणखी एक फुल टॉस. इथे देखील एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं, मात्र अंदाज घेता आला नाहीये. ते झाड आहे आणि त्याच्यामुळे तो चेंडू झाडाच्या आतून आला. या कारणास्तव कदाचित तो अंदाज घेता आला नाही कॅचचा. मात्र हा षटकार येतोय अजय हजारे यांच्या बॅटमधून. हा षटकार. धावा झालेल्या आहेत त्या जवळपास 20 धावा. प्रयत्न चांगला केला होता, मात्र अंतिम क्षणी मात्र ती नजर मात्र हटवली कुमारनं. तो अंदाज त्यांना घेता आला नाहीये, मात्र खरोखरच प्रयत्न चांगला केला होता. आज खरोखरच काय गोलंदाजी आहे हिरोची. ह्या जवळपास आणखी एक मोठा विकेट प्राप्त करता आला असता ती संधी निर्माण केली होती. आणि दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं फुल टॉस. भूषण भोईर बाद झाले, ते देखील फुल टॉस आणि हा देखील चेंडू फुल टॉस होता. धावा झाल्या 23. येत्या पुढच्या शनिवारी आणि रविवारी अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च NS फायनलची स्पर्धा आणि त्यानंतर मात्र आपली अंतिम स्पर्धा रायगाव. धावा झाल्या त्या 20. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरील एक मोठं नाव म्हणजेच राजू पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर. बालकुम अगेन्स्ट आपण पाहतोय या ठिकाणी नवघरचा संघ आहे. महत्वपूर्ण मॅच जिंकला तर या 4 पारितोषिकांपैकी एक पारितोषिक मात्र आपल्या नावी नक्कीच. Yes, it's gone. It's gone. मोठी विकेट. आणखी एक सफलता. पहिल्या चेंडूवर अविनाश काबाडी. Back to the pavilion. Gone. ये बाय भोदा गरना तुझा तेना मना मांडीला तेना मना मांडून तुझा मानपण पुरा योगेला. कॅचअप केला. मात्र मला एक कळत नाही विलास पाटीलचा अजून फोन कसा आला नाहीये. कारण तू ज्यावेळेस खेळतोस त्यावेळेस विलास पाटीलचे मला कंटिन्यू फोन असतात. धावा संख्या 20. उन्हा इतकी आहेत मित्रांनो की प्रत्येक जण सावळीच्या शोधात आहे आणि त्याच सावळीच्या शोधामध्ये आपण मीरा संघाला पाहतोय. खुर्च्या घेऊन चाललेल्या आहेत संपूर्ण. धावा झाल्यात 20. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर गणेश भोईर. आज आणखीन एक बदल. आज कदाचित हा जो क्रमांक आहे या क्रमांकावर बऱ्याचदा मी खास करून राकेश भोईर यांना पाहिलंय खेळताना. इथे मात्र कदाचित राकेश भोईर यांना थोडंसं मागे थांबवण्यात येतं. भूषण भोईर यांनी कदाचित ती आखणी केली असेल किंवा कैलास भोईरने ती आखणी केली असेल. यावेळेस गणेशला पुढे आणलं गेलं कारण जे काही धक्के दिलेले गेलेले आहेत बालकुम टीमला, या धक्क्यातून बालकुम संघाला सावरायचं आहे. एकतर पहिला धक्का म्हणजे नितीन हजारे, तो देखील नक्कीच एक बहुमूल्य विकेट होती. अविनाश काबाडे बहुमूल्य विकेट.
यावेळेस बॅटची एज डिफेन्स करायचा होता, मात्र बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव वंडी. त्यानंतर भूषण भोईर आणि अविनाश कापड या सगळ्या विकेट बहुमूल्य आहेत. त्याच्यामुळे इथून कदाचित एक वेगळी प्लॅनिंग केली असेल की इथून जी काही पुढची धावसंख्या वाढवायची असेल तर एक चांगले पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव कदाचित यावेळेस गणेश भोईरांचा वापर केला जातोय, कारण राकेश भोईरांच्या विषयी म्हणायचं गेलं स्फोटक खेळाडू आहेत. आडव्या बॅटना ऑन साईडला डीप लॉंग ऑनला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. बाला फील्ड करतोय. फक्त एक धाव इथे या फटक्यावर मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 22. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते तिसरं. राजू पाटील अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू त्याच्यामध्ये एक मात्र यश प्राप्त केलं. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आणि त्यानंतर 2 सिंगल. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतायत. क्रिकेटचा इतका हा वेळ आहे मित्रांनो, लक्षात ठेवा की राजू पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं वाईटचा इशारा तर ज्या दिवशी राजू पाटील यांचा साखरपुडा होता त्या दिवशी देखील ते क्रिकेट खेळायला गेले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम अर्धवट सोडून सूट काढून मात्र ते मुंबईच्या त्या मैदानावर गेले होते. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका, जबरदस्त फटका. हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 29 धाव पळकावर. 29 लॉस ऑफ 4 विकेट. आज नक्कीच खास करून ओला टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आपण पाहतायत ओळेकर साहेब आलेले आहेत. खूप कौतुकाची गोष्ट आहे. इथे कदाचित काही बॅटची एज होती का हा प्रश्नचिन्ह असेल, कारण ज्याप्रमाणे आपण राजू पाटील यांची देहबोली मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण कदाचित मला वाटतं ही बॅटची एज असेल, कारण ज्याप्रमाणे चित्तरंजन यांच्या हातातून तो बॉल निसटला त्यानंतर मात्र राजूचं थोडंसं बॉडी लँग्वेज चेंज झालं. एक आपण अंदाज घेऊ शकतोय. चला एक पारितोषिक आलंय प्रेक्षकांसाठी. पारितोषिक आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आईवा कॅच. 200 रुपये कॅश प्राइज. कोणीही कॅच पकडा, जे प्रेक्षक असू द्या किंवा खेळाडू जे आलेत खेळण्यासाठी कोणीही असू द्या, बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी कॅच घेणार त्याला 200 रुपये. धावा झालेल्या आहेत फलकावर 30 धावा. 3 षटकं पूर्ण झाले आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया आजच्या दिशेने. दहाची सरासरी राखताना मात्र 30 धाव फळकावर खास करून बालकोन टीमच्या. जर नक्कीच आज करंट रन रेट राहिला तर प्रोजेक्टर स्कोर जर आपण लक्ष दिला दर्शविला तर जवळपास 50 धावा या फळकावर लावू शकतो बालकोन संघ. धावा 30. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर कुमार पाटील. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, मॅन ऑफ द मॅच. 19 धावांची ती इनिंग आणि जवळपास ते अंतिम षटक हाताळलं होतं आणि 2 विकेट प्राप्त केल्या होत्या कुमारनं. हा सर्वात आधी आपण नक्कीच धरणी मातेला वंदन केलं, त्यानंतर त्या चेंडूला वंदन केलं कुमारनं, खास करून हे षटक हाताळताना. टिनबॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा फलकावर आहेत 30.
रनवे मध्ये कदाचित ही चुकी होता नाही या ठिकाणी. अनेक दाते आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला हातभार लागला गेला. संपूर्णचा जेवणाचा जो खर्च जो आहे हा संपूर्ण जेवणाचा खर्च रमाकांत भोईर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ज्या ट्रॉफी आपण पाहतोय, जे पारितोषिक आपण पाहतोय, यावेळेस मस्त असतो. कॅच होईल का? नाहीये. एक संधी होती, हिरोला हिरो बनण्याची संधी होती, ती संधी गमावली या ठिकाणी. एक महत्वपूर्ण विकेट होती. अजय हजारे, एक षटकर आपण अजय हजारे यांच्या बॅट मधून देखील पाहिला होता आणि ही महत्वपूर्ण विकेट, मी तर म्हणेल हिरोच्या हातून तो कॅच ड्रॉप. एक संधी अजयला पुन्हा खेळण्याची. धावा 32. मला एक कळत नाहीये, रमा टाकून खुर्ची नेली मग खाली का बसला हेच कळत नाही मला. यस यस, यावेळेस आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. त्यानंतर आपण ही संपूर्ण पारितोषिक पाहतो मित्रांनो. ही संपूर्ण पारितोषिक राजेंद्र सिंग साहेब यांच्याकडून ही संपूर्ण पारितोषिक देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच आपण जी जर्सी पाहतोय ती विशू तरे यांनी आपल्या मुलीच्या नावानं ती मॅन ऑफ द मॅच जर्सी दिली आहे. त्यानंतर बॉल आणि स्टंप जे आहेत यतीन भोईर. इथे क्या बात है, क्या बात है, कौन है वहां पे, कौन है खड़ा. थँक्यू. हा कॅच चर्चेत येईल, ही क्लिप व्हायरल होईल. हा कॅच कोणी पकडला मित्रांनो, नक्कीच जिसको कहते हैं डॉन समोर उभे होते आणि काय कॅच, अफलातून कॅच, जबरदस्त कॅच. अक्षरशः सगळे 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 फिल्डर धावत गेले डॉनच्या दिशेनं, कारण हा सगळ्यांना अचंबित करणारा कॅच होता. की असं वाटलं सगळ्यांना की तो कॅच नाही आहे, तर तो चेंडू निघून गेला. मात्र जबरदस्त कॅच, अप्रतिम दर्जेदार कॅच. त्यानंतर बॉल आणि स्टंप यतीन भोईर. त्यानंतर यूट्यूब जे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत, लाईव्ह टेलिकास्टचा संपूर्ण खर्च परिमलजी खारवा यांच्याकडून देण्यात आलेला. त्यांचं देखील मनापासून आभार. राजू यशवंत भोईर, थँक्यू. दिलीप भोईर, रफिक पटेल, हरिचंद्र मात्रे, मोहन मात्रे, प्रभाकर मात्रे, आत्माराम गावंड, दीपक पाटील, उमेश भोईर, नवीन सिंग, विक्रम सिंग, हिरेन विपुल, लक्ष्मण पाटील, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलेले आहेत. या सगळ्यांचं मनापासून आभार. धावा संख्या 33. काय कॅच घेतला डॉन भाऊ, अप्रतिम क्लास. हिरो कडून संधी दिली गेली होती, मात्र डॉन खडा आहे, डॉन चान्स नाही देता. कुमार पाटील, चला चला घाई करा प्लीज, वेळ खूप महत्वाचा आहे. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत आपल्या, त्याच्यामुळे वेळ वाचवा. नेक्स्ट मॅच रेडी राहा. 2 टीम जुचंद्र आणि ओळा. यावेळेस नक्कीच 2 माइंड मध्ये अगोदर मात्र पिक करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र जसा चेंडू आला, म्हणजे ऍडजस्टमेंट स्ट्रोक आपण म्हणू शकतो, आमचे साथी समालोचक म्हणतात, त्याचप्रमाणे चेंडू थोडासा कट झाला. त्यानंतर मात्र त्या चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं. कौतुक असेल अजय हजारे. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्या झाली आहे ती जवळपास 35 धावा पळकावर. बालकुम संघ बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवर काहीच वेगळं क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न करतोय. कपिल पाटील, कुमार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. फुल ऑफ लेंथ ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं.
शतरक्षक आहे, चुकी झाली त्या ठिकाणी. चुकीला मात्र माफी नाहीये. कडून होती चुकी. सीमारेषेच्या बाहेर. डीजे 39 धावा फलकावर. श्री क्या बात आहे. अप्रतिम चेंडू तळला होता. ब्लॉक हॉल डिलिव्हरी. एक सुंदर असा चेंडू तळला गेला होता, मात्र चेंडू खोदून काढला. 2 धावा इथे देखील मिळतील. या फटक्यावर देखील धावा झालेल्या त्या 41 धावा फलकावर. जेवण सुरू आहे. ज्या कोणाला जेवायचं असेल तर जेवून घ्या. चहा देखील बरोबर वेळेवर येईल तुमच्या जवळ. पुन्हा एकदा सॉफ्टवेअर न फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. ऑन साइडला सिंगल येथे देखील प्राप्त होईल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 42. मी म्हटलं होतं की 10चा करंट रन रेट आहे आणि 10च्या करंट रन रेटनं खेळत राहिला तर जवळपास आपण पहिला प्रोजेक्टर स्कोरचा मी अंदाज वर्तवला होता की जवळपास 5 ओव्हरमध्ये 50 धावा फलकावर लावू शकतो भालकुम संघ. उत्तम भाऊ वेलकम. बाय बाय कशाला, थांबा हो, कशाला बाय बाय. उत्तम आणि एवन आज बऱ्याचशा स्पर्धांनंतर मात्र उत्तम आज खेळण्यासाठी या ठिकाणी आले होते. मैदानाच्या आतमध्ये पाणी जात आहे. त्या ठिकाणी धावा संख्या झाली आहे ती 42 धावा. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेला आहे. चला आपण डीजे कडून ऐकूया चांगली चांगली गाणी. रामनवमी काल आपण मुर्द्याची यात्रा अनुभवली. आज आपण चला या अनुभवूया. चला जाऊया आपण राईला. राईच्या यात्रेचा आनंद घेऊया. जमिनीचा पैसा हे नाट्य आहे आणि एक कौतुकास असेल नक्कीच की त्या गावातील जे कलावंत आहेत त्यांच्या माध्यमातून ते नाट्य खास करून सादर केलं जात आहे आणि ही अनेक वर्षाची परंपरा आहे राई गावामध्ये. संकेत पाटील आहेत माझ्याहून अधिक नक्कीच ते चांगली माहिती देऊ शकतील या विषयावर. धावा संख्या 42. पाणी गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक आहे. अंतिमचे हे 6 चेंडू असतील. आज नक्कीच एक संकेत विसरलो होतो की आज मोहनदादांच्या लग्नाचा देखील वाढदिवस आहे. मोहन पाटील मॅन फ्रॉम जुचंद्र आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. तर मोहनदादा आमच्याकडून तुम्हाला आणि वहिनींना लग्न दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धावा संख्या 42 + 2 44 धावा फलकावर. आज खरोखरच एक चांगला वक्तव्य केलं. खरोखरच नित्य जवळपास अजय हजारेविषयी म्हणायचं गेलं तर हे देखील एक स्फोटक खेळाडू. मी म्हटलं होतं की कुठेतरी इथे मात्र वेगळा माइंड सेट केला बालकुम टीमनं. कारण सुरुवातीला जे 4 धक्के नवघर संघानं बालकुम टीमला दिले होते त्या धक्क्यातून बालकुम संघाला सावरायचं होतं आणि त्या कारणास्तव आपण जर कुठेतरी पाहिलं तर जो नॅचरल खेळ आहे खास करून अजय हजारे यांचा तो खेळ मात्र थोडासा बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. तर जास्तीत जास्त वापर जर आपण पाहिला तर सेफमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला अजय हजारे यांना. डिफेन्स करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. सिंगल डबलवर जास्तीत जास्त फोकस मी म्हणून केला अजय हजारे यांना. आणि अप्रतिम इनिंग आतापर्यंत सुरू आहे. 44 धावा.
क्या बात आहे, पुन्हा एकदा ऑफ साईडला फक्त कट केले गेला. कुंदन आहे, स्ट्रगल करतो, चेंडू मिळत नाहीये, चेंडू मिळत नाहीये. उशीर झाला थ्रोला, भरपूर उशीर झाला मी तर म्हणेल. कारण यावेळेस अक्षरशः मी तर म्हणतोय की त्या ठिकाणी नक्की चेंडूच पकडत होता की नाही. आणि मात्र नॉन स्ट्राईक एंडला जर तो लावला असता कदाचित महेश दादांना तर नॉन स्ट्राईक एंडला विकेट मिळू शकली असती. मात्र तो चेंडू नॉन स्ट्राईक एंडला का लावला नाहीये हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये असेल. 46 धावा. शॉटपुलचा फटका हवेत बराच वेळ, चेंडू मात्र त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र थोडासा डायव्हर्ट होतोय, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं, घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. धावा मिळतील या ठिकाणी, मला वाटतं 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. 48 धावा आजच्या संपूर्ण दिवसातील हा हायेस्ट स्कोर असेल. 40, 42, 43 ही धावसंख्या आपण मगासपासून पाहत होतो. आता मात्र कुठेतरी नक्कीच एक मोठा धावपळक पाहायला मिळतोय. हा देखील एक चांगला फटका आहे, गॅप मध्ये स्ट्रगल करतोय त्या ठिकाणी कुमार, मात्र चेंडू ओढत नाहीये, निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. बावन्न धावा फलकावर. आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील नक्कीच सर्वात उच्चांक हा धावफलक गाठतोय. 52 धावा फलकावर बालकुम टीमच्या. बहारदार इनिंग जर विचार केला अजय हजारे यांच्या विषयी तर वैयक्तिक खेळी अजय हजारे यांची. राकेश मापुरा राकेश यांची 10 चेंडू आणि मला वाटतं 21 धावा. अफलातून बॅटिंग वेल्डन राकेश, क्या बाद आहे. जबरदस्त इनिंग राकेश भोईरनं साकारली त्या ठिकाणी. संघ अडचणीमध्ये होता, विकेट आणि विकेट मात्र हा सिलसिला सुरू असताना मात्र एका चांगल्या इनिंगची खरोखरच गरज होती बालकुम टीमला आणि ती महत्वपूर्ण इनिंग साकारली ती राकेश भोईरानं. धावसंख्या तब्बल पोहोचली गेली बालकुम टीमची, ती जवळपास 52 या धावसंख्येवर आणि जवळजवळ 53 धावा विजयासाठी नवघर संघासमोर. 30 चेंडू 53 धावा करायचे आहेत. सिद्धार्थ ओळेकर साहेब थांबा जरा प्लीज. या बाहेर यानंतर चला नाणेफेक करण्यासाठी या जुचंद्र टीम कॅप्टन प्रफुल्य आणि ओळा स्पोर्ट्स मिलिंद पाटील नाणेफेक करण्यासाठी या. सगळ्यात हायेस्ट स्कोर 53 धावा करायचे आहेत नवघर संघाला. कशा प्रकारे नक्कीच स्ट्रॅटेजी यूज करणार आहे नवघर संघ, सुरुवात कुणापासून केली जाईल या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय तर नक्कीच सुरुवात ही खूप महत्त्वपूर्ण असेल ती नवघर संघाची. चला या प्लीज नाणेफेक करण्यासाठी या. जुचंद्र टीम प्रफुल्य, ओळा टीम कॅप्टन आलेले आहेत. प्रफुल्य नाणेफेक करण्यासाठी या. जुचंद्र चला प्लीज कॉल देतोय जुचंद्र टीम कॅप्टन. ओळा संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. जुचंद्र टीम कॅप्टन आपण प्लीज या. प्रफुल्ल नाणेफेक करण्या अगोदर ऐकून घे, 2 बदल करतो ओळा संघ आपल्या टीम मध्ये. विश्वास मुकादम आणि प्रशांत वैती इन झाले.
टीम मध्ये इन होत आहेत आणि त्यांच्या जागेवर अजय पाटील आणि कांतीलाल बाहेर जात आहेत. येस प्रफुल, 2 बदल केले. तुला बदल करायचे आहेत टीम मध्ये. मला वाटतं सुनील इन झालाय ना. सुनील मुकदम इन झालाय. प्रफुल, सुनील मुकदम इन झालाय. कारण सुनील मुकदम मगाशी आलेले आहेत, कदाचित ते इन. धनु मामा, मॅच ही देखील असेल जुचंद्र वर्सेस ओवळा. धनुमामांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन केला जातोय. टॉस विन कोण जिंकलं? जुचंद्र संघ नाणेफेक जिंकतोय. निर्णय द्यायचा प्रफुल्य. नाणेफेकीचा कवळ जुचंद्र संघाने जिंकलाय. आपला निर्णय लगेच कळवायचा जुचंद्र टीम. शतरक्षण स्वीकारलं जुचंद्र संघाने. बॅटिंग करायची आहे ती ओळा संघाला. संख्येची कुमार पाडेल मैदानाच्या आतमध्ये उतरलाय स्ट्राइक एंडला. त्यांच्या जोडीने असेल तो म्हणजे कुंदन. ही महत्वपूर्ण जोडी, हा महत्वपूर्ण बॅटर. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. अगदी अष्टपैलू कामगिरी राहिली. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी आणि पराभूत केलं होतं पेनकरपाडा टीमला. मात्र त्यानंतर इथे आव्हान आता तेव्हाच कडवं असेल, कारण 2 चांगले खेळाडू आमने सामने. भूषण भोईर वर्सेस कुमार पाडेल. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज. ज्या पद्धतीने वारे वाहत आहेत या मैदानावर अगदी पश्चिमेकडून पूर्वेकडे, त्यामुळे शक्यता आहे मोठ्या फटक्यांची आणि ती फटके येणं गरजेचंच आहे, कारण प्रति षटकामध्ये जवळजवळ 11 धावा जमवायची आहेत अशी माहिती आम्हाला मिळते. थँक्यू व्हेरी मच DBN लाईव्ह. थँक्यू व्हेरी मच विकी मात्रे. अतिशय चांगलं गुणलेखन देखील सुरू आहे आणि निश्चितच उद्या जे संघ इथे उपस्थित राहणार आहे त्यांच्याविषयीची थोडीशी चर्चा नक्की झाली पाहिजेत. उद्या पहिला सामना मीरा मास्टर वर्सेस गोडदेव, दुसरा सामना मुर्दा वर्सेस बाय आहे, तिसरा सामना कोलशेत वर्सेस गोडबंदर आणि चौथा सामना एक्सर ए विरुद्ध कांदर पाडा आहे. त्यामुळे निश्चितच हे संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसणार आहेत आणि त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल.
नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. जितेंद्र संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारली. वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. 30 चेंडू आणि करायचे 53 धावा. मीरा मास्टर यांच्या मार्फत आयोजित केलेली ही स्पर्धा आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या अंतर्गत असलेली ही क्रमांक 20 ची स्पर्धा आहे. लक्षात घ्या. पेनकरपाड्याचं मैदान, मीऱ्याचं आयोजन आणि आगरी कोळी मास्टरचा खेळ असा हा त्रिवेणी संगम. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. हा फटका ऑन साइडला उडवायला पाहिजे होता, मात्र खेळलेत आउटसाइड डॉप स्टंप. मात्र बॅटची एज लागून चेंडू आलाय शिलिमिडानवर आणि या 2 धावा. जाना था जापान पहुंच गए चीन, ऐसा कुछ मामला. मात्र प्रोटेक्शन नाही आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन नाही आहे आणि कदाचित म्हणूनच की काय इथे या 2 धावा येत आहेत. भूषण भोईर यांना प्रोटेक्शन हवं आहे, मात्र नितीन हजारे सांगतायत की डावखुरे बॅटर आहेत, कदाचित एखादा मोठा फटका हवेत राहिला तर आपण झेल टिपू शकतो. हा एक विचार आहे, मात्र एक विचार असतो आणि दुसरे असते एक्झिक्युशन. ते एक्झिक्युशन होणार का पाहूया. हे कॉन्टेस्ट कुमार वर्सेस भूषण भोईर. यावेळेला व्हॉट अ शॉट, मात्र चेंडू हवेत आहे. नितीन हजारे चुकणार नाहीयेत, काटा काढलाय आणि एक वेळ थांब, एक बॉल थांब हे सांगितलं नितीन हजारेंना. विकेट डाऊन. पाडेल अपेक्षा भरपूर होत्या. हा फटका जरूर चांगला खेळले होते, मात्र एक्झॅक्टली या फटक्या मागे काय चुकलंय याचा विचार करावा लागेल. एक्झॅक्टली टायमिंग किंवा एलिव्हेशन किंवा फोर्स या 3 गोष्टी आपण पाहू शकलो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश पाडेल, अजून एक चांगले बॅटर. जर ही मॅच महेश भाऊनी जिंकून दिली तर एक विशेष पारितोषिक असेल अशी मला माहिती मिळते. आणि गेल्याच तिथे कैलास भोईर यांनी महेश भोईर यांना हात मिळवलाय की कदाचित ते सांगत असतील की लवकर या. नाही त्यांनी बेस्ट ऑफ लक दिले. अरे बेस्ट ऑफ लक दिलं, मला माहिती आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. मात्र महेश पाडेल भरपूर सामने त्यांचे पाहिलेत. अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये बऱ्याचदा त्यांनी चांगलं काम केलंय. मात्र हे कॉन्टेस्ट हा जो रन रेट आहे ना, त्या रन रेटला बीट करावा लागेल नवगड टीमला. त्यांनी विचार केला की कुमारला लवकर वर पाठवून कदाचित 1-2 मोठे फटके पहिल्या ओव्हरमध्ये जर आले तर या मॅच मध्ये आपण जागा बनवू शकतो. मात्र कुमार बाद झालेत, त्यामुळे हा मोठा झटका आहे टीम नवगड साडी. लेट्स सी काही स्कॅर ऑफ द विकेट फटके पाहायला मिळतील का. आयवा कॅच साठी 200 रुपये आहेत. प्रेक्षक विशाल पेडवेकर यांच्या माध्यमातून. मात्र प्रेक्षकांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे. यावेळेला ऑन साइडला हवेत खेळलेत, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आहेत. नितीन हजारे पुन्हा एकदा तिथे ऍक्शन मध्ये. मात्र सांभाळा. इथे जर बघितलं तर जबरदस्त प्रयत्न झेल टिपण्याचा, झेल नव्हता तो. मात्र हजारे भाऊ थोडस सांभाळा, इतकी काही गरज नाहीये या एकूणच मॅच मध्ये. मात्र ते सुखरूप असतील अशी अपेक्षा. राजेंद्र डॉक्टर प्लीज लक्ष घाला. ही दुखापत गंभीर नसावी. स्प्रे आणलाय आम्ही, लक्षात घ्या. आमचा एक छोटा डॉक्टर देखील जातोय. दिव्य भोईर. अच्छा, विनोदचा मुलगा आहे का तो? तेव्हाच त्याची कड बघून मी समजलो होतो हा कोणातरी अँटिक माणसाचा मुलगा असेल. विनोद येस, आय थिंक ही इज ऑल राईट. ते अतिशय चांगले असतील अशी अपेक्षा करूया. मात्र एवढा प्रयत्न करू नका मित्रांनो, प्लीज विनंती करतोय. एकतर भरपूर उकाड आहे, त्यानंतर आपल्याला शरीर सांभाळायचं आहे.
हा झेल नव्हताच मुळी, कारण क्षेत्ररक्षक भरपूर लांब होता. मात्र नितीन हजारे हा माणूस काहीतरी वेगळा आहे, त्याला जिंकायचं आहे. इज ऑल राईट तो सांगतोय की मी योग चांगला आहे. बघा आमच्या राजेंद्रचा हात लागला ना तर माणूस बरा होतो. तर डॉक्टर राजेंद्र यांचं देखील कौतुक आहे. थँक्यू. आणि आय थिंक तिथे मला वाटतं प्रीतमने एक्झॅक्टली काय केलं मला कळत नाहीये. प्रीतमने ती आउटफील्ड ठीक केली, आउटफील्डला तर काही झालं नाही ना, असं काहीतरी करत असेल प्रीतम. एनिवे ही इज ऑल राईट. आणि ते खेळण्यासाठी सज्ज आहेत का किंवा एखादा राखीव खेळाडू? येस आय थिंक राखीव खेळाडू उतरवला जाईल अशी अपेक्षा आहे. येस कैलास भाऊ लक्ष घाला त्या गोष्टीकडे. येस आहे राखीव खेळाडू उतरला. थँक्यू. पंचांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. थँक्यू. कुंदन स्ट्राईक एंडला. धाव मात्र आपण बघतोय 3 धावा मिळाल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा 1 गडी बाद. भूषण भोईर शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा विचार, मात्र 1च धाव मिळेल. धावसंख्या 6. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे. नवगड संघ एक वेगळा विचार नक्कीच त्यांना करावा लागेल आणि इथून पुढे प्लॅन, कारण जवळजवळ 11 धावा प्रति षटका मागे आणि त्यानुसारच त्यांना पुढे सरकावं लागेल, कारण डावखुरा बॅटर त्यांनी गमावलाय. त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना आता सगळी किमिया करून दाखवावी लागेल. एवढा पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा विचार, अजून 1च धाव मिळेल. गुड बॉलिंग बाय भूषण भोईर. कुंदन मात्र एकेरी धावा इथे बनवतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या खेळाडूंसाठी देखील चहाची व्यवस्था आहे, लक्षात घ्या. त्यामुळे निश्चितच या गोष्टीचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. अमृत तुल्य चहा आहे. बेस्ट टाइम स्ट्रोक हा झेल घेण्यासाठी स्वतः भूषण भोईर आणि कोणती चूक नाहीये. कुंदन यांना परतावा लागेल. आणखीन एक धक्का, 2 गडी बाद. धावसंख्या 7. जय श्री आवाज आहे. दुसऱ्या बाजूला डीबीएनचा लाईव्ह टेलिकास्ट. नवीन बॅटर धनंजय मैदानाच्या आतमध्ये, त्याला देखील धनु म्हटलं जातं. डीबीएन मध्ये देखील एक धनु आहे, धनराज. पहिले षटक संपलंय. दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवर आलाय. देवेन क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा काहीतरी बदल केला जातोय की एक्झॅक्टली काय केले. देवेन येतो गोलंदाजी मार्गवर. ओ यावेळेला फटका चांगला आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. वंडी आहे, अजून थोडासा अँगल बदलावा लागेल. चहाची व्यवस्था सुरू झाली मित्रांनो, आस्वाद घ्या. कडक जरी ऊन असलं तरी कडक चहा हा त्यावर विकार असतो. लोहा लोहे काढताय असं म्हटलं जातं आणि त्यातलीच गोष्ट आहे मित्रांनो. महेश त्यांच्यासाठी पुढे आलेत. यावेळेला टॅप केलंय, मात्र सरळ पॉइंटला क्षेत्ररक्षक उभे आहेत.
एकच धाव मिळेल. इथून पुढे ही मॅच थोडीशी कठीण होत जाणार आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. इम्पॅक्ट प्लेअर कोणी आहे का टीम नवघर मध्ये? बाळाला कदाचित लवकर आपले पॅड बांधावे लागतील. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला कदाचित उतरवलं जाईल अशी अपेक्षा आहे. या वेळेला धनराजचा हा फटका मात्र 1D साठी जातोय. थँक्यू अंपायर. अजून एक नवघर संघामध्ये इम्पॅक्ट प्लेअर आहे, तो म्हणजे हरिश्चंद्र. त्याचा देखील वापर व्हायला पाहिजे. एक काळ होता हरिश्चंद्र म्हटलं म्हणजे ओपनिंग बॉलर आणि ओपनिंग बॅटर, आणि सगळ्यात जास्त षटकार ठोकण्याचा व्हेरी फर्स्ट बॉलवर त्याचाच विक्रम. यावेळेला हा चेंडू वेगवान होता. वेल बोल्ड डेव्हिन. यावेळेला जवळजवळ नजर हटली होती. इथे कदाचित दुसरी धाव पूर्ण होईल. ज्ञानेश्वर यांनी प्रयत्न केला नाही डायरेक्ट हिट करण्याचा, मात्र थ्रो देखील केला नाहीये. या 2 धावा मिळतील. व्हेरी गुड बॉलिंग. देवेंद्रचा कदाचित वेग इथे बीट करतोय धनराजला. मीरा मास्टरची स्पर्धा, आणि रामा भाऊ देखील आपण बघतोय वेगवेगळ्या प्रहारामध्ये वेगवेगळे शर्ट्स घालून ते येत आहेत. चेंडू इथे आपण बघतोय अतिशय वेगवान होता, मात्र इथे एक्झॅक्टली काय चाललंय? अपील होता आय थिंक तिथे, मात्र अपिलामध्ये तथ्य नाहीये असं पंच दर्शवत आहेत. कदाचित यशरक्षक सांगतायत की मित्रा लागले असेल तर बाहेर हो, मात्र तसं काही नाहीये. हा चेंडू इथे निर्धाव जाणार आहे. व्हेरी गुड बॉलिंग. कंट्रोल दाखवलाय देवेंना या 19 षटकामध्ये. धनराज पुन्हा एकदा बीट केलंय. चेंडू आत आलाय टप्पा पडल्यानंतर. इथे धावचित करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. व्हेरी गुड बॉलिंग. षटक इथे संपलाय. 2 धावसंख्या झाली फक्त 13. या घडीला धावसंख्या जर बघितलं तर या घडीला धावा दिसायला पाहिजे होत्या तब्बल 23 ते 24. आता संघ मागे आहे, तो म्हणजे टीम नवघर मास्टर्स. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये तब्बल 40 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता 13.33 वर जाऊन पोहोचलाय, आणि जितू देखील रिलॅक्स आहे की आज जास्तीत जास्त पद्धतीने त्याला तंबूत बसावं लागेल. आणि बघा इथे कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर आमचे जे घर बसल्या प्रेक्षक एन्जॉय करतायत ते पाहत असतील की इथे कंपॅरिझन जर केलं तर निश्चितच बाळकुम टीमची अवस्था देखील तशीच काहीतरी होती, कारण 14 वर त्यांचे 3 गडी बाद झाले होते, आणि नवघर संघ जर बघितलं तर इथे त्यांची धावा आहे फक्त 13 आणि गडी बाद झाले 2. त्यामुळे कंपॅरेटिव्हली दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत. मात्र इथून पुढे जर बघितलं यावेळेला हा फटका हवेत अविनाशने प्रयत्न केला, मात्र थोडासा तुकडा पडतोय. लवकर गेले होते ते, मात्र कुठेतरी इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वारंवार तिथून कॉल येते डगआउट मधून की 3 करा, कुछ करो तो कुछ मिलेगा, दौडोगे तो कुछ मिलेगा. मात्र नाहीये, विकेट टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. ही पार्टनरशिप क्रिएट होताना दिसतीये, मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. एवढा ऑन साइडला इथे झेल होणार का? नाही. इथे आपण बघतोय फुटवर्कचा वापर देखील केलाय, आणि अजून धावा इथे तिसऱ्या धावेसाठी नाही, 2च धावा. या सामन्यात काहीतरी रंजकता वाढवावी लागेल टीम नवघर मास्टरला. नेक्स्ट बॉल ऑन साइडला उडवलाय, जास्त मोठा फटका नाहीये. क्षेत्ररक्षक जबरदस्त रित्या आलेत. थ्रो दिला जातोय, मात्र धावचीत घेण्याचा कोणताही प्रयत्न झालाय. फलंदाजाला परतावं लागेल, ते म्हणजे महेश यांना. राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा, फुलांचा गोंधळा आणशील आता तू
जी बॅटिंग लाईनअप ते का चेंज करतायत आणि खरोखरच गरज इथे मला अजूनपर्यंत चित्तरंजन मैदानाच्या आतमध्ये का दिसला नाही, ज्याने एक क्लास षटकार इथे ठोकला होता तो अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. त्यामुळे कदाचित जी बॅटिंग लाईनअप आहे त्या बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा क्रम त्यांनी बदलवलाय आणि म्हणून आतापर्यंत ते सामन्यामध्ये नाही आहेत. नवीन बॅटर बाळा आहे मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला. स्लो डिलिव्हरी आहे, धनराजला चकमा देणारा चेंडू, यष्टिरक्षकाला चकमा देणारा चेंडू, बायची एक धाव. गणेश व्हॉट अ बॉलिंग. हा चेंडू ताशी फक्त आणि फक्त 76 किलोमीटर वेगाने टाकला होता. व्हॉट अ बॉलिंग. म्हणजे बाळकुम संघाचे गोलंदाज जर बघितले तर ताशी 137 देखील टाकतात आणि ताशी 176 सॉरी फक्त 76 देखील टाकतात. 176 जरा जास्तच होत आहेत. नेक्स्ट बॉल गणेश वर पिच केलाय, इथे हवे चेंडू आहे मात्र क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. या गडीला 2 धावा जरूर मिळतील. या 2 धावा संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचली 21 वर 21. अजूनही 32 करायचे आहेत. 32 32 करायचे आहेत. येणाऱ्या चेंडूंचा जर विचार केला तर 13 चेंडू, या षटकातील 1 चेंडू आणि येणारी 2 षटकं. काही घडू शकेल. जोपर्यंत बाळा मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत कदाचित वारे वेगाने वाहतील. डाऊन द ग्राउंड ज्ञानेश्वर आहेत तिथे सिलिमिडॉन वर 1च धाव मिळेल. धाव संख्या 32 म्हणजे 22 आणि अजूनही जर बघितलं तर 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावा. मात्र महत्वपूर्ण गोलंदाजांचा अजून सामना व्हायचा आहे कारण आता अविनाश येणार आहेत गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी अफलातून कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण पाहू शकता मनस्वी तरे यांच्या माध्यमातून ते प्राप्त झालंय. मनस्वी तरे आय थिंक विशू तरे यांच्या मुलीचं नाव आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येतोय. 12 चेंडू 31 धावा. काय होईल या मॅचचं. आणि हिरोना कदाचित एक वेगळं ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये नेलंय. पाण्याची व्यवस्था करा बाबू, पाणी दे त्यांना. हे घे. तर हलकासा ड्रिंक्स ब्रेक होतोय. दुसऱ्या बाजूला चहाची देखील अतिशय चांगली व्यवस्था इथे करण्यात आली आहे. थँक्यू व्हेरी मच मीरा मास्टर्स. लक्षात घ्या एखाद्या उकाड्यात काम करत असताना लगेच जास्त थंड पिऊ नका प्लीज, जेणेकरून तुम्हाला लगेच हेडेक वगैरे सुरू होऊ शकतो. थोडीशी मेडिकल टर्मच्या उद्देशाने मी बोलतोय. अविनाश येतो गोलंदाजी मार्कर. आव्हान कठीण आहे. 12 चेंडू 31 धावा. होणार का ही गोष्ट. लेट्स सी. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. धनराज ऑन स्ट्राइक. ओ हा चेंडू अपील नाहीये. कदाचित एक्झॅक्टली डाऊन द लेग होता की डाऊन द ऑफ होता हे पाहावं लागेल. बॅटनी आले ही धाव, त्यामुळे हलकीशी एज तिथे दिसून आली आहे. हा रिप्ले इंटरेस्टिंग होता. चेंडू जवळजवळ पॅडवर आदळणार होता मात्र त्याच्या अगोदर चेंडू बॅटवर लागलाय आणि ही गोष्ट पंचांनी उचलून धरली आहे. एक धाव तिथे बाळा ऑन स्ट्राइक. हा एक असा खेळाडू आहे जो सामन्याचं रूप पालटवू शकेल. लेट्स सी. प्ले अँड मिस जबरदस्त वेगवान चेंडू. ताशी 143. काटा वाकलाय. एक ते 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे टीम नवगर साडी. ऑन साइडला प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये इथे. कदाचित दुसरी धाव अवेलेबल असेल. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 2 धावा. मात्र कौतुक आहे ते म्हणजे बाळकुम टीमचं. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा करण्याचा त्यांनी जो एक कन्सिस्टन्सी दाखवली त्यामुळेच ही धावसंख्या 50च्या पलीकडे दिसली आहे.
आणि आज सकाळपासून हीच गोष्ट सांगत होतो, या मैदानात 50 धावा तुम्हाला विजयाच्या समीप नेऊन ठेवतील. ऑन साईडला फटका प्रॉमिसिंग नसला तरी देखील काही धावा जरूर देऊन जाणार आहे. या दुहेरी धावांनी धावफलक हलता राहील. मात्र जवळजवळ 4 मोठे फटके खेळावे लागतील ही धावसंख्या जर चेस डाऊन करायची असेल तर. ते 4 मोठे फटके बाळाच्या बॅट मधून येणार का या प्रतीक्षेत आपण बघतोय नवगरचा डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश चांगली सातत्यपूर्ण गोलंदाजी आणि क्रिकेटचं अतिशय चांगलं नॉलेज त्याच्याकडे आहे. समोरच्या बॅटरला कसं अडकवायचं, त्याची विकेट घेण्यापेक्षा त्याला बीट कसं करायचं या गोष्टीकडे त्याचा जास्त कल आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड हा मोठा फटका आहे का? यस आहे. व्हॉट अ शॉट. इसको लगाना आला तो लाइव जिंगल आला. अल्पेट बाळा चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 33 धावा झाली आहे. या चेंडूवर देखील एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये नवघर संघाकडे फक्त 11 खेळाडू होते आणि 2 त्यांचे चाहते होते. आता थोडेसे चाहते वाढलेत आणि खेळाडू देखील वाढलेत. संदीप आलाय आणि दुसरा संदीप देखील आलाय. 2 संदीप, मात्र दोघं बाहेर आहेत. 7 चेंडू 20 धावांची गरज. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. मगाचा चेंडू स्लाइडली ओव्हर पिच. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा मारा आणि बाळाला बीट केलंय. आता 6 चेंडू आणि 20 धावा. शेवटचं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल? नो डाऊट नितीन हजारे, मात्र ते बाहेर आहेत. आता गोलंदाजी कोणाला? ज्ञानेश्वर यांच्या हातात चेंडू दिला जाईल का? हा मोठा प्रश्न आहे. हा मोठा प्रश्न आहे. कारण नितीन हजारे आपण बघते इंजरी नंतर बराच काळ बाहेर राहिलेत, त्यामुळे ते आतमध्ये येऊन गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर यांच्या हातात चेंडू दिला जाईल. अनुभवी मारा आहे, मात्र इथे धनराजची कामगिरी महत्वपूर्ण असेल. कारण तो मोठ्या फटक्यासाठी जाईल की स्ट्राईक देण्यासाठी जाईल या गोष्टीकडे लक्ष असेल. इंटरेस्टिंग मॅच. 6 चेंडू 20 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? आणि लगेच काहीसा कान मंत्र देण्यासाठी पुढे होत आहेत कॅप्टन. मॅच इज स्टील ऑन असं आपण म्हणू शकतो. बाळाचा तो एक अफलातून षटकार. मात्र शेवटच्या चेंडूवर बाळाला कदाचित थोडासा वेगळा विचार करायला हरकत नव्हती. तो चेंडू डॉट जाण्यापेक्षा 1 ते 2 धावासाठी सुद्धा जाणं गरजेचं होतं. मात्र इथे जे आपल्या मनात आहे तसं नसतं, जे त्यांच्या मनात आहे तसंच घडेल. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 20 ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. पुन्हा आता लांब होत चाललेत. संध्याकाळचं सत्र येत चाललंय. नंतरचा सामना देखील महत्वपूर्ण असेल. एका बाजूला टीम ओवळा आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय टीम जुचंद्र मास्टर्स आहे. दोन्ही संघात अनेक मातब्बर खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सामन्यासाठी देऊया देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला जास्त वेळ जातोय, प्लीज डोंट वेस्ट टाइम. पंचांना विनंती करतोय. ज्ञानेश्वर टू धनराज. यावेळेला चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डेव्हिड सोडणार नाहीये. फलंदाज बाद झालाय. इथे एक चेंडू डॉट केलाय. बाळासाहेब पासून दूरवर आहे. DJ Kiran and कारण टीम बाळकुम संघाचे 5 गडी बाद झाले होते. इथे नवघर संघाचे 4 गडी बाद झालेत. मात्र ज्या पद्धतीने महेश यांच्या हातात तो खोला आहे
आता काय करणार हे बघा, नजर उतरवली जाते. ही रीत आहे नवघर गावाची. मगाशी महेशांचा कोणीतरी उतरवला होता. नवीन बॅटर चित्तरंजन. हा बॅटर इतका उशिरा का, हा प्रश्न नवघर गावाला विचारला पाहिजे. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका आहे. काही धावा जरूर मिळतील इथे. व्हॉट ए शॉट. 4 धावा. बघा मी हा प्रश्न विचारलाय की हा बॅटर इतका मागे का, क्रमांक 6 वर तो का येतोय, मात्र हा चौकार. करावं लागेल. सचिन भोईर आपलं कौतुक आहे. आज संध्याकाळी मला वाटतं मीरा मास्टरची संपर्क साधा. आणि ते विनोदचा भाऊ आहे मला माहिती आहे. तो वन मॅन शो आहे. सचिन मयूरची संपर्क साधा अशी मला माहिती मिळते. तिकडेच राहा मित्रा, तिकडेच बॉल येणार आहेत. बघूया वरी आहे सामन्याकडे. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. त्यामुळे अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4. व्हॉट अ मॅच. बघा इथे दाब धण आणलंय अजूनही भरपूर आणि भरपूर. मला वाटतं नितीन हजारेजी आता तुम्ही बसायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल. या वेळेला हा मोठा फटका आलाय का की नाही. मागे गेले होते राकेश आणि नंतर पुढे आले. हा झेल सुटतोय आणि कदाचित ही तिसरी धाव नाही. तिसरी धाव पूर्ण नाहीये. मात्र बाळा स्ट्राईक एंडला गेलाय. चित्तरंजननं आपलं काम चोख केलंय. 2 चेंडूमध्ये 6 धावा केल्यात. मात्र या सामन्याला कलाटणी आहे, अजूनही कलाटणी आहे. कारण शेवटचे 3 चेंडू आणि करायचे अजूनही 14 धावा. टॉस जिंकलाय नवघरनं राईट. 14 करायचे आहेत, अजूनही 14 करायचे. 3 चेंडू. बाळा स्ट्राईकवर आहे, ही मोठी गोष्ट. नॉन स्ट्राईक एंडला हरिश्चंद्र. 3 चेंडू 14 धावा. हा महत्वपूर्ण चेंडू या मॅच मधील. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. एकदा सामना आवडला असेल तर प्रामाणिक टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. वेल डन नवघर, वेल डन बाळकोम. हरिश्चंद्र गेल्या गेल्या थोडासा नक्कीच कान मंत्र देतोय. 3 चेंडू मध्ये 14 करायचे आहेत. राईट स्वतःकडे ठेव. हा महत्वपूर्ण चेंडू. ज्ञानेश्वर वर्सेस बाळा. यावेळेला स्टायलिश फटका आहे, मात्र प्रोटेक्शन आहे. देवेन उपाय. 1 धाव कंप्लीट होईल. थ्रो येतोय मात्र 2 धावा. 2 धावा. आता 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज. या बॉलवर षटकार येणार का. जर 2 षटकार लागले तर किती. 500 1000. 1 षटकार या बॉलवर लागला तर 500 रुपये. आणि जर 2 षटकार आले तर 1000ची नोट. बरोबर ना. ज्ञानेश्वर वर्सेस बाळा. 2 चेंडू 2 षटकारांची गरज आहे.
व्हॉट अ बॉल टाळ्या झाल्या पाहिजे त्या चेंडूसाठी. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स ॲट इज व्हेरी बेस्ट बाय ज्ञानेश्वर. त्यांच्या वयाकडे जाऊ नका, त्यांचं क्रिकेटचं एक्सपिरियन्स बघा. व्हॉट अ बॉल. आता एक चेंडू आणि 12 धावा. हा सामना जवळजवळ खिशात घातलाय तो म्हणजे टीम बाळकुमनं. सुपर बॉलिंग. यावेळेला हा मोठा फटका येतोय, मात्र हा मगाशी येणं गरजेचं होतं. हा षटकार आणि संघ आपण बघतोय 5 धावांनी पराभूत झालाय. काय फाईट दिली नवगड टीमनं. आतापर्यंत या मालिकेतला अफलातून सामना तिथे संपन्न होतोय. वेलफेअर टीम नवगड, वेलफेअर टीम बाळकुम. वेल प्लेड नवगर, वेल प्लेड टीम बाळकुम. ऍट द एंड बाळकुम संघानं विजय मिळवलाय. तर व्हॉट अ मॅच. या सामन्याचा मानकरी ठरलाय तो म्हणजे राकेश. अगदी आपण बघतोय 7व्या क्रमांकावर येऊन जी बॅटिंग राकेशने केली आहे, नाबाद 19 धावा. त्यामुळे तो टर्न अराउंड होता या मॅचचा आणि राकेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कमान राकेशला विनंती करतोय या आणि आपला पुरस्कार स्वीकारा. अभिनंदन दोन्ही संघांचं. मात्र विनंती करतोय की चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. चित्तरंजन चांगली बॅटिंग, मात्र तुझा नंबर का मागे ठेवला जातोय मला माहिती नाही, त्याचा विचार करावा लागेल. राजेश भाऊ सुद्धा इंजरीमध्ये आहेत आणि लवकर ते येतील अशी अपेक्षा आहे. एनिवे हार्ड लक नवगर. मात्र तुम्ही जी फाईट दिलेत त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. हार्ड लक बाळा. मात्र दोन्ही संघाला विनंती करतोय जरा चहाचा आस्वाद घ्या प्लीज आपल्या मुख्य मंचावर. तर राकेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय रमा भाऊ यांना की त्यांच्या शुभसे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया, तो म्हणजे राकेशला. वेल प्लेड राकेश.